नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. तुम्ही केव्हा वाफेवरचे डोसे बनवलेत का? आज आपण बनवणार आहोत. झटपट होतात आणि टेस्टी लागतात. त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे. आता हे तांदूळ 2 तास भिजत ठेवले. अर्धा नारळ घेतलेला आहे. नारळाचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व तांदूळ टाकायचे आणि खोबऱ्याचे तुकडे, गरजेनुसार पाणी टाकायचं आणि एकदम बारीक असं मिक्सरला गरगर फिरून घ्यायचं. छान असं डोशाचं पीठ बनवतो त्याप्रमाणे करून घ्यायचं. गरजेनुसार ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ, सर्व एका भांड्यामध्ये मिक्स करून घेतलं. आता आपण एक डबा घेतलेला आहे, डब्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं, पाव चमचा इनो टाकला, थोडंसं पाणी टाकलं, सर्व मिक्स करून घेतलं आणि हे डब्यामध्ये बॅटर टाकून घेतलं. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. 5 मिनटामध्ये छान वाफलं जातं. त्याच्यासोबत इथे चटणी बनवलेली आहे. हे आपल्या छोट्या मुलांना जेव्हा स्कूलमध्ये जातात, शाळेत जातात, त्यावेळेला झटपट बनणारा हा टिफिन आहे आणि मोठ्यांसाठीही. तेव्हा नक्कीच असे डोसे तुम्ही करून बघा, खूप टेस्टी लागतात. आता इथे चटणी पण आपली तयार झालेली आहे. आता आपण डोसा बघूया. डोसा वाफेवरचा आपला एकदम परफेक्ट झालेला आहे आणि सहज निघतो. आता ह्याप्रमाणे नक्कीच असे डोसे करून बघा, सॉफ्ट आणि टेस्टी. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका.